हरे कृष्णा. श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद प्रणती. थोडक्यात याला म्हटलं जातं श्रील प्रभुपाद प्रणती. तर आपले जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत श्रील प्रभुपाद, ह्यांना आपण या 2 श्लोकांद्वारे प्रणाम करतो. तर जाणून घेऊया आपण शब्द. पहिले तर हा श्लोक वाचते आहे. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमचा अर्थ काय आहे? नमन. तर नमन करतो आहोत. तर पुढे दिला आहे ओम विष्णुपादाय. तर ओम हा शब्द आपण आधी पण चर्चा केला होता की भगवंतांना केलेलं हे संबोधन असतं. तर ओम विष्णुपादाय. तर विष्णुपादाय म्हणजे काय? भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे चरण कमल. तर ओम विष्णुपादाय या शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी श्री विष्णूंच्या, श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला आहेत ते. पुढे आहे कृष्ण प्रेष्ठाय. तर प्रेष्ठाय म्हणजे अतिशय प्रिय असलेले. तर जे भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत ते. आणि इथे शब्द आहे पुढे भूतले. भूतले म्हणजे पृथ्वीवर, भूमीवर. पुढे आहे श्रीमते. श्रीमते म्हणजे सर्वात सुंदर. भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. तर भक्तिवेदांत स्वामी. तर या शब्दातला जो वेदांत शब्द आहे किंवा पूर्ण भक्तिवेदांत ह्याचा पूर्ण अर्थ काय आहे? तर सर्व वेदांचं सार ज्यांनी समजलं आहे ते म्हणजे वेदांत. तर सर्व वेदांचं सार काय आहे? श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची भक्तिमय सेवा करणे, ह्याला म्हटलं जातं भक्ती वेदांत. तर असे हे जे आहेत भक्ती वेदांत, त्याच्या पुढे लिहिलं आहे स्वामी. स्वामी म्हणजे संन्यास आश्रमाचा स्वीकार केलेले ते स्वामी आहेत, इथे जो उल्लेख आहे त्यानुसार. आणि इति नामिने. तर इति म्हणजे काय? असे हे. नामिने त्यांचं नाव आहे. तर पूर्ण अर्थ आपण वाचतोय की मी भक्तिसिद्धांत स्वामी श्रील प्रभुपादांना प्रणाम करतो. त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे. ते भगवान श्रीकृष्णांना अतिप्रिय आहेत. तर इथे भूतले हा शब्द आहे. तर भूतले म्हणजे पृथ्वीवर. तर भगवान श्रीकृष्णांना हे श्रील प्रभुपाद अतिशय प्रिय आहेत. तर भगवंत भगवद्गीतेत जर आपण 2 श्लोक बघितले 18व्या अध्यायातले 18.68 आणि 18.69, तर त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत, मी आता 18.68 आणि 18.69 यांची केवळ भाषांतर वाचते आहे. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल. कुठचं परमगुह्य रहस्य? भगवद्गीतेचं ज्ञान. तर हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हा कुरुक्षेत्र युद्धभूमीत जो उपदेश देत आहेत, पूर्ण भगवद्गीता आता जवळजवळ संपायला आली आहे. 18.68वा श्लोक आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा जो मी उपदेश दिला आहे तुला, हे सगळं कसं आहे? परमगुह्य असं रहस्य आहे, भगवद्गीतेचं ज्ञान आहे. तर जो कोणी भक्तांना हे ज्ञान देईल, हे रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. आणि भगवंत पुढे 69व्या श्लोकात म्हणत आहेत, त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. तर असे श्रील प्रभुपाद आहेत,
त्यांनी काय केलं, ह्या भगवद्गीतेचा प्रचार, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रचार संपूर्ण जगभर केला. तर इतकं महान कार्य केलं आहे. तर असे श्रील प्रभुपाद हे भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. तर आता आपण इथे श्रील हा शब्द बघितला आहे, तर तो थोडासा जाणून घेऊया. एकदा एका शिष्याने श्रील प्रभुपादांना प्रश्न विचारला की प्रभुपाद, हे श्रील या शब्दाचा अर्थ काय? तर प्रभुपादांनी सांगितलं, श्री म्हणजे सौंदर्य आणि ल म्हणजे लीला. तर ह्याचा श्रील ह्याचा पूर्ण अर्थ असा आहे की असा व्यक्ती जो भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीला व्यवस्थितपणे नीटपणे जाणू शकतो, तो व्यक्ती. तर अशा प्रकारे हा जो श्रील हे जे उल्लेख आहे तो आध्यात्मिक गुरु असतात त्यांचा उल्लेख करताना आदराने हा शब्द वापरला जातो. जसं आपण रूप गोस्वामी यांचा उल्लेख करतानाही असं बोलतो की श्रील रूप गोस्वामी असं. तर आदराने हा उल्लेख असतो. तर आपला पहिला श्लोक आहे तो वाचून झाला आहे. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामीन इति नामिने. ह्या पहिल्या श्लोकाचं भाषांतर इथे पुस्तकात दिलं आहे, ते वाचते आहे मी. कृष्ण कृपा श्री मूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांना सादर प्रणाम करतो. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा पूर्ण आश्रय घेतल्याने ते भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. तर इथे अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद असं लिहिलं आहे. तर प्रभुपादांबद्दल आपण नंतर कधीतरी विस्तृत चर्चा करणारच आहोत, पण थोडक्यात सांगते की प्रभुपादांचं नाव जे त्यांची दीक्षा होण्याच्या आधीचं नाव होतं ते होतं अभयचरण, आणि त्यांची जेव्हा दीक्षा झाली तेव्हा त्यांचं नाव झालं अभयचरणारविंद. तर असे हे जे आहेत अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. त्याच्या आधी शब्द आहे कृष्ण कृपा श्री मूर्ती. तर श्रील प्रभुपाद यांनी इतकी भगवंतांची भक्ती केली आणि भगवंतांचा जो उपदेश आहे तो सगळीकडे पसरवला, आणि त्यामुळे हे जे असं अद्भुत कार्य प्रभुपाद करू शकले हे केवळ काय आहे, भगवंतांच्या कृपेनेच आहे. आणि त्यामुळे त्यांना म्हटलं जातं कृष्ण कृपा श्री मूर्ती. श्रील प्रभुपादांच्या प्रणाम मंत्रातल्या पहिला श्लोक आपण आज जाणून घेतला आहे, आणि उद्याच्या भागात आपण दुसरा श्लोक आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आज इथेच विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.